माझ्याकडे मी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलेलं नाही. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय. हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका होते असंही ते म्हणालेत. माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करतोय असंही दुशिंग यांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवल्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवर हगवणेच्या वकिलांवर टीका होती आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी TVN मराठीशी बोलताना हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. हगवणे कुटुंबाची बाजू मांडल्यानं माझ्यावर टीका होत असल्याचं विपुल दुशिंग म्हणाले. तर माणूस म्हणून वैष्णवीसाठी वाईट वाटतं, पण मी माझी ड्युटी करतोय असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर राजकीय नेत्यांचा सगळ्या स्तरातनं खरं तर त्यांच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळते. दुःख होतंय या गोष्टीचं की चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलं, ही जी काय भूमिका मीडियातर्फे घेण्यात आलेली आहे या गोष्टीचं मला दुःख होतं. आम्ही सांगतोय की तिचे नवऱ्याला एका नवऱ्याला न आवडणारे तिचे चॅट्स होते, त्याच्याबद्दल तिच्या घरच्यांना माहिती होतं, त्यांनी अप्राईज केलेलं होतं, त्यांना सांगितलं होतं वेळोवेळी, परंतु तरी सुद्धा ते कंटिन्यू राहिलेलं होतं. चॅट्स होत होते तिच्याकडे. त्या मुलीचा अशा नको त्या वेळी मृत्यू झालेला आहे, नको त्या वयामध्ये तिच्या लहान बाळाची पण मला हे आहे. हा जो मृत्यू झालेला आहे ह्याचं मला खूप वाईट वाटतंय. आता ते वाईट वाटणं मला माझी ड्युटी करण्यापासून प्रिव्हेंट नाही करू शकत. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचा दोष सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशा व्यक्तीला निर्दोष मानावं अशी भारतीय राज्यघटनेची तरतूद